So, okay, good afternoon. Good afternoon, sir. Yes, good afternoon. So, so last time we have started the point that is solid waste management under the environmental engineering. So, third point we have started the solid waste management. So, we have seen some of the part. Also, we have seen the what is the waste. So, definition of waste we have seen. The waste, which is known as rubbish, refuse, garbage, or junk. What is rubbish? What is refuse? रिफ्यूज म्हणजे जेणेकरून आपण नाकारलेलं. रबिश म्हणजे सशक्त असं की ज्याचा यूज करू शकत नाही. गार्बेज तर आपल्याला माहितच आहे की जे आपल्या हाऊस होल्ड मधून बाहेर पडतं. आणि जंक फूड्स वगैरे जे असतात. सो दीज आर दी सम ऑफ दी वेस्ट जनरली वी आर नॉट युझिंग or after the unwanted we can throw it. So this is the unwanted part we can call as a waste. So this slide I think we have covered in the last lecture. Okay, so kinds of waste. कोणते वेस्ट आहेत किंवा काय टाइपचे वेस्ट आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण ते जनरली वेस्ट म्हणून डे बाय डे एन्व्हायरमेंट मध्ये येतात. असे कोणते वेस्ट आहेत? सो इफ यू सी, first, solid waste. Okay, so which type of solid wastes are there? So waste in solid form, so we are calling as a solid waste. So those waste we are in the solid form. Domestic and commercial and industrial waste, की जे डोमेस्टिक आहे, कमर्शियल आहे किंवा इंडस्ट्रियल आहे. व्हॉट इज डोमेस्टिक? घरगुती. डोमेस्टिक म्हणजे काय? डोमेस्टिक वेस्ट. Domestic waste, it means आवाज येत नाही, जरा मोठ्याने बोला. तर घरगुती. करेक्ट. डोमेस्टिक इट मीन्स म्युनिसिपल, आपल्या हाऊस होल्ड मधील जे काय वेस्ट बाहेर पडतं त्याला आपण डोमेस्टिक वेस्ट म्हणतो. देन कमर्शियल. नेक्स्ट वेस्ट इज द कमर्शियल. व्हॉट इज कमर्शियल? पब्लिक प्लेसेस जे आहेत, पब्लिक प्लेस मध्ये जे काय वेस्ट बाहेर पडतं, मग आपण डोमेस्टिकाइजचाही पार्ट येतो आणि कमर्शियलचाही पार्ट येतो. सो कमर्शियल म्हणजे पब्लिक प्लेस मध्ये, मग ते बेकरी थ्रू असेल, छोट्या छोट्या असं काय जे वेस्ट बाहेर पडतं, छोट्या छोट्या शॉप्स असतील, त्या शॉप्स मधून बाहेर पडतं वेस्ट, बरोबर. मार्केट जे आहेत, मार्केट मधून जे बाहेर वेस्ट पडतात, दॅट इज दी कमर्शियल वेस्ट. Then third is the industrial waste. So everybody knows the industries. इंडस्ट्री मधून ट्रीट एखादं प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर त्याच्यातून वॉटर बाहेर पडत असेल वेस्ट म्हणून, किंवा एखाद्या रॉ मटेरियलचं जर आपण प्रोडक्ट तयार करत असेल तर त्या रॉ मटेरियलवर प्रोसेस करत असताना त्याच्यातून काय पार्ट ऍज अ वेस्ट म्हणून बाहेर पडत असेल. सो दिस कम्स अंडर द इंडस्ट्री. मग त्याच्यामध्ये स्मॉल इंडस्ट्री असतील. स्मॉल इंडस्ट्रीमध्ये तुमच्या बेकरीज येतात, मिल्क डेअरीज येतात, की ज्याच्यामधून काहीतरी ट्रीट केल्यानंतर वेस्ट वॉटर असेल किंवा काही सम सॉलिड वेस्ट असतील. आता इथं आपण सॉलिडचा विचार करतोय त्यामुळे सॉलिड वी विल थिंक सॉलिड. मग इंडस्ट्रीमधून वेस्ट पेपर्स बाहेर पडत असतील, सम वॉट, किंवा रॉ मटेरियल ती प्रोसेस केल्यानंतर त्याच्यातून काहीतरी न वापरला जाणारा कचरा बाहेर पडत असेल. सो दिस इज द इंडस्ट्रियल waste. So domestic, commercial and industrial waste. So what are these waste? So if you see the example, plastic. The plastic comes from domestic also, commercial also. Bottles, that also come from the commercial. बरोबर आहे की नाही? आपण थम्सअप घेतो, पेप्सी, कोको कोला अशा बॉटल घेतो, ड्रिंक्स करतो ते, आणि त्यानंतर काय करून टाकतो आपण, असंच फेकून देतो. सो दीज बॉटल्स कम्स अंडर दी कमर्शियल ऑल्सो. देन कॅन्स, पेपर्स, स्क्रॅप आयर्न्स, की जे इंडस्ट्रीमधून बाहेर पडतात, अँड अदर ट्रॅश, अदर काय असेल तो कचरा. सो दीज
comes under the solid waste. Are you getting? Yes, sir. Yes, sir. So then next is the liquid waste. What next kind of waste is the liquid waste? So liquid waste, if we see the example of liquid waste, domestic washing. घरातून कपडे वॉश केल्यानंतर किंवा आपण बाथ केल्यानंतर किंवा घरातील काही वस्तू वॉश केल्यानंतर जे वॉश केल्यानंतर जे वॉटर बाहेर पडतं, that water is the waste in the form of liquid. Chemicals, oils, wastewater from the pond, manufacturing industry and other sources. So the water, the waste is in the form of liquid. वेस्ट हे लिक्विडच्या फॉर्म मध्ये सुद्धा असू शकतं. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की डोमेस्टिक वॉशिंग, म्हणजे डोमेस्टिक म्हणजे घरामधून ज्या काही वस्तू आंघोळ केल्यानंतर किंवा घरातील भांडी धुतल्यानंतर किंवा टॉयलेट फ्लश केल्यानंतर जे काय वेस्ट बाहेर पडतं ते लिक्विड फॉर्म मध्ये बाहेर पडतं. किंवा केमिकल्स असतील काय की जे कमर्शियल इंडस्ट्रियल एरियामधून बाहेर पडतील असतील, ऑइल असेल, वेस्ट वॉटर असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधून इफ्लुएंट बाहेर पडतं. So that comes under the liquid waste. Then biodegradable waste. So can be degraded. Biodegradable waste की जे degrade होतं. What? Paper, wood, fruits and other some. Biodegradable म्हणजे जे डिग्रेड होतं किंवा त्याला मराठीमध्ये आपण कुजतं असं म्हणू शकतो. सो दॅट आर दी पेपर्स, वूड्स, फ्रुट्स और अदर सम मे बी. आर यू गेटिंग बायोडिग्रेडेबल? Yes, sir. दीज आर दी सम ऑफ दी काइंड्स ऑफ वेस्ट. वेगवेगळ्या पद्धतीचे कोणकोणते वेस्ट कोणकोणत्या फॉर्म मध्ये बाहेर पडतात ते आपण पाहतोय. सो नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे की जे डिग्रेड होत नाहीत किंवा कुजत नाहीत असे कोणकोणते वेस्ट आहेत? कॅनॉट बी डिग्रेडेड. नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? कॅनॉट बी डिग्रेडेड म्हणजेच कुजत नाहीत. प्लास्टिक कुजतं का? नाही. आपण आय थिंक लास्ट टाइम बोललो होतो, चॉकलेट खायचं कुठं टाकायचं? रस्त्यावरच टाकायचं. कॅडबरी खायची, त्याचं जे काय प्लास्टिक आहे ते रोडवरतीच टाकायचं. करतो ना आपण असं? कुणीच नाही म्हणायचं नाही. बरोबर आहे ना? सर्वजण करतो. ओके. मग ते आपण थोडस अवेलेबल असतात डस्टबिन, नाहीतर आपल्या जवळ ठेवायचं, परत जिथं अवेलेबल असेल त्या ठिकाणी टाकून द्यायचं ते वेस्ट. मग प्लास्टिक असेल की जे नॉन बायोडिग्रेडेबल आहे, बॉटल्स असतील वेगवेगळ्या, मग त्या ग्लासच्या असतील किंवा प्लास्टिकच्या असतील, दॅट ऑल्सो नॉन बायोडिग्रेडेबल. ओल्ड मशीन्स असतील की ज्याचे तुकडे झालेले आहेत, वापरात नाही मशीन, स्क्रॅप म्हणून पडलेले आहे, सम ऑफ द मशीन्स कम्स अंडर दी बायोडिग्रेडेबल. कॅन्स असतील, प्लास्टिकचे कॅन असतात छोटे छोटे, ते असू शकतील किंवा पत्र्याचे असतात. देन कंटेनर्स असतील किंवा अदर्स काय असेल, स्टिरोफोम कंटेनर्स असतात की जे बायोडिग्रेडेबल आहेत. सो दिस इज ऑल्सो वेस्ट. हजार्डस वेस्ट, substance unsafe to use commercially, industrially, agriculturally or economically and have any following properties. Hazardous waste म्हणजेच काय? Anyone can tell me what is hazardous waste? हानिकारक. हानिकारक. Please loudly. हानिकारक. करेक्ट. की जे हजार्डस म्हणजे ज्याचा इफेक्ट होऊ शकतो, ह्युमन बिईंग असतील किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, कोणावरती सगळ्यावरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. हानिकारक. मग काय त्याच्या प्रॉपर्टीज काय? इग्निटॅबिलिटी, corrosivity, reactivity, toxicity. So these are the properties of that hazardous waste.
की जे वेस्ट कमर्शियली, इंडस्ट्रियली, ऍग्रिकल्चरली बाहेर पडतात आणि त्याच्या ह्या प्रॉपर्टीज असतात. इग्निशियाबिलिटी म्हणजे जे नको असलेल्या अशा गोष्टी असतात. करोजिव्हिटी म्हणजे गंजणे, रिॲक्टिव्हिटी म्हणजे नकारात्मक, टॉक्झिसिटी म्हणजे विषबाधक. करेक्ट. सो सच प्रॉपर्टीज ऑफ द वेस्ट विच वी आर कॉलिंग ॲज अ हजार्डस वेस्ट. म्हणजे गॅसेस असतील की जे आपल्याला सहन होत नाहीत, बरोबर आहे ना. काही गॅसेस असतात की आपण म्हणतो काय उग्र वास येतोय, इट मीन्स ते आपल्याला सहन होत नाहीत, मीन्स त्याचा जर जास्त आपल्यावरती परिणाम झाला तर इट मे डेंजरस टू अवर हेल्थ. सो सच वेस्ट आर दी हजार्डस वेस्ट. देन नॉन हजार्डस वेस्ट, substance safe to use commercially, industrially, agriculturally or economically do not have any those properties above mentioned. या properties ignitionability, corrosivity, reactivity, toxicity या properties ज्याच्यामध्ये नसतात त्याला आपण नॉन हजार्डस वेस्ट म्हणतो. पण ते नॉन हजार्डस वेस्ट मग परत बायोडिग्रेडेबल किंवा नॉन डिग्रेडेबल मध्ये सुद्धा येऊ शकतात. युजली क्रिएट डिस्पोजल प्रॉब्लेम. बघा, ते नॉन हजार्डस असतात पण त्याचा डिस्पोजलचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो. म्हणजे ते इझिली आपण डिस्पोज करू शकत नाही. मग मे बी ते बायोडिग्रेडेबल असेल किंवा नॉन बायोडिग्रेडेबल असतील. आर यू गेटिंग? सो दीज आर दी ऑल काइंड्स ऑफ वेस्ट डे बाय डे कमिंग इन दी एन्व्हायरमेंट. एव्हरीवन गॉट इट दिस? Yes, sir. हा. Yes. सॉलिड वेस्ट असतील, लिक्विड वेस्ट असतील, बायोडिग्रेडेबल असतील, नॉन बायोडिग्रेडेबल असतील, हजार्डस असतील, नॉन हजार्डस असतील. सो सच टाइप्स ऑफ दी वेस्ट कमिंग in the environment day by day in our routine environment. Okay, so we'll go ahead. Okay, so now classifications of waste according to their origin and type. वेस्ट क्लासिफाय केलं गेलं कशावरून? अकॉर्डिंग टू ओरिजिन, म्हणजे कुठून वेस्ट बाहेर येतं, कोणकोणत्या एरियामधून किंवा लोकेशन मधून ते वेस्ट बाहेर येतं आणि कोणत्या टाईपचं असतं. सो फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ वेस्ट इज द म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. सो म्युनिसिपल इट मीन्स व्हॉट? म्युनिसिपल इट मीन्स इन दी विलेज. त्यालाच आपण आपल्या ग्रामपंचायत एरिया असेल, ग्रामपंचायतच्या एरियामध्ये जे काय लिव्हिंग आपण राहत असतो हाऊसमध्ये, त्या ऑल एरियाला आपण म्युनिसिपल एरिया म्हणू शकतो. नगरपालिका असेल म्हणजे एखादी सिटी असेल, महानगरपालिका असेल किंवा एखादं टाउन असेल, शहर असेल. सो म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. सो सॉलिड वेस्ट दॅट इन्क्लूड हाऊसहोल्ड, घरातून बाहेर येणारं वेस्ट. कोणकोणतं असतंय? गार्बेज, एव्हरीबडी नोज गार्बेज. रबिश म्हणजे रबिशचा शब्दशः मराठी अर्थ सशक्त असा आहे, पण की जे घरातून आपण काही असे मटेरियल किंवा किचन वेस्ट असेल की जे बाहेर टाकतो, दॅट कम्स अंडर रबिश. कन्स्ट्रक्शन अँड पॅकेजिंग मटेरियल, कन्स्ट्रक्शन साठी लागणारे किंवा पॅकेजिंग मटेरियल म्हणजे मग त्याच्यामध्ये सगळंच येतंय. प्लास्टिक असेल, बॉटल असेल, की काही ना काही वस्तू घरात आणलेली की ज्याच्यामध्ये पॅक केलेली असते. ती पॅक केलेली वस्तू आपण बाहेर काढल्यानंतर काय होणार आहे? त्याच्या पॅकिंग मटेरियल आहे ते वेस्ट असणार आहे. सो दॅट कम्स अंडर दी हाऊसहोल्ड. ट्रेड, रिफ्यूज एटसेट्रा आर मॅनेज्ड बाय दी म्युनिसिपॅलिटी. म्युनिसिपल एरियामधून, हाऊसहोल्ड मधून येणारे जे काय गार्बेज, रबिश, कन्स्ट्रक्शन, पॅकिंग मटेरियल, हे सगळं कुठून येतं? तर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट म्हणून येतं. सो ओरिजिन इज अ म्युनिसिपल. देन सेकंड इज अ बायोमेडिकल वेस्ट. व्हॉट इज बायोमेडिकल वेस्ट?
what is biomedical waste? Anyone? इंजेक्शन सलाईन That is the types. बरोबर आहे, इंजेक्शन सलाईन हे टाईप झाल्या, पण बायोमेडिकलचं मिनिंग काय? ओरिजिन इज दी बायोमेडिकल. इट मीन्स व्हॉट? म्युन्सिपल म्हणजे कसं म्हटलं आपण, गाव, विलेज, खेड्यात, घरातून येणार. तसं सिमिलरली बायोमेडिकल हॉस्पिटल. हॉस्पिटल मीन्स मेडिकल फील्ड. जे मेडिकल फील्ड मधून, मग हॉस्पिटल्स फक्त असेल असं नाही. हॉस्पिटलच्या ऐवजी मेडिकल म्हणजे रिसर्च सेंटर असू शकतं मेडिकलचं. रिसर्च सेंटर इज नथिंग बट हॉस्पिटल. करेक्ट? की तिथं ट्रीटमेंट होतेच असं नाही. सो द बायोमेडिकल वेस्ट मीन्स मेडिकल फील्ड where your medical treatment is occur. Okay, so biomedical waste, it means what? There are actually solid and liquid, two types of waste coming from the biomedical, including container products generated during the diagnosis, treatment and research activities of medical science. Okay, during the diagnosis, what is diagnosis? Diagnosis, it means what? जर आपल्याला कोणताही जर आजार किंवा डिसीज झाला असेल, तर आपण ट्रीटमेंटसाठी गेल्यानंतर जी काय ट्रीटमेंट आपल्यावरती होतं त्याला आपण डायग्नोसिस म्हणतो. मग त्याच्यामध्ये तुमचं ब्लड टेस्टिंग असेल, किंवा ट्रीटमेंट चालू असताना तुम्हाला इंजेक्शन दिले जात असतील, सलाईन्स लावल्या जात असतील, तर दॅट इज दी होल प्रोसिजर की जी तुमच्यावरती ट्रीटमेंट केली जाते त्याला आपण डायग्नोसिस म्हणतो. हॉस्पिटल प्रोसेस. मग त्याच्यामधून बरचसं वेस्ट बाहेर पडतं. कोणकोणतं डायग्नोसिस मध्ये वेस्ट बाहेर पडतं? हा, आता आपल्या एका मित्रांनी सांगितलं होतं. अदर्स प्लीज. कोणकोणतं वेस्ट? बँडेजेस. करेक्ट. बँडेजेस, इट मीन्स ड्रेसिंग केल्यानंतर, न्यू ड्रेसिंग करायच्या अगोदर जे काय ओरिजिनल ड्रेसिंग आहे ते रिमूव्ह करतो आपण, बरोबर आहे, अगोदरच केलेलं. हा, दॅट इज दी बँडेजेस. किंवा अदर काय, दुसरं काय? सलाईन्स. सलाईन्स, करेक्ट. इंजेक्शन्स, सलाईन बॉटल्स. सलाईन बॉटल्स, इंजेक्शन किट्स. मग सलाईन बॉटल्स मध्ये बॉटल्स आल्या, पाईप आली, हे सगळं काय एकदा वापरल्यानंतर काय होणार आहे? ते वेस्ट आहे. सो दिस कम्स अंडर दी बायोमेडिकल वेस्ट. अजून कुणाला काय सांगायचं आहे? ऍडिशनल वेस्ट फ्रॉम दी मेडिकल फील्ड? हँड ग्लोव्ज. करेक्ट, हँड ग्लोव्ज. अगेन टिश्यू पेपर्स असतील, करेक्ट. Good. So these are the some biomedical waste comes during the diagnosis. So these are the some solid, sometime liquid part also be there. Then treatment and research activity of medical science. काही ट्रीटमेंट किंवा रिसर्च होत असेल त्या ठिकाणी सुद्धा सेम वेस्ट बाहेर पडू शकतं. की जसं आताच आपण लेटेस्ट अजून एक त्या फेज मध्ये आहेच कोविड-19च्या, त्याच्यावरती गेल्या वर्षापासून रिसर्च चालू होता, अजूनही आहेच. मग त्या रिसर्च मध्ये कितीतरी प्रमाणामध्ये रिसर्च करत असताना वेस्टेज झाला असेल बऱ्याचशा गोष्टी. सो दॅट, किंवा अजून काही नवीन रिसर्च होत असेल, जसं की मेडिकल फील्डमध्ये होतो, आपल्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये होत असेल, किंवा अदर टेक्नॉलॉजी फील्डमध्ये होत असेल. सो फॉर दिस रिसर्च पर्पज वी आर टेकिंग ट्रायल्स. काही गोष्टीची आपण ट्रायल घेत असतो, त्या केसमध्ये काही मटेरियलचं किंवा काही गोष्टींचं वेस्ट होतं. आर यू गेटिंग बायोमेडिकल? Yes, sir. Then industrial waste. Again, industrial waste, liquid or solid waste. एखाद्या प्रोडक्टची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्या ट्रीटमेंटसाठी एकतर लिक्विड लागत असेल तर ते लिक्विड वेस्ट म्हणून, वॉटर म्हणून बाहेर पडू शकतं, किंवा सॉलिड वेस्ट की जसं म्हटलं की एखादा रॉ मटेरियल असेल, रॉ मटेरियलवरती आपण प्रोसेस करतो
आणि प्रोसेस केल्यानंतर त्या रॉ मटेरियल मधून काही पार्ट हा वेस्ट म्हणून बाहेर पडतो. So the liquid and solid waste that are generated by manufacturing and processing unit of various industries like chemical, बरोबर आहे ना, केमिकल बाहेर पडू शकतं इंडस्ट्रियल वेस्ट म्हणून. पेट्रोलियम, सो केमिकल इज अ लिक्विड और सॉलिड? लिक्विड. Liquid. पेट्रोलियम, लिक्विड. लिक्विड. कोल, मेटल गॅस, सॅनिटरी, पेपर्स. सो कोल, कोळसा हे सॉलिड आहे. मेटल गॅस किंवा मेटलचे काय पार्ट असतात ते सॉलिड आहे. गॅस हा तुमचा काय? गॅस. गॅस इन द Yes, फॉर्म yes, ऑफ लिक्विड आहे की सॉलिड आहे? का अदर आहे? ओके, इन द फॉर्म ऑफ एअर असेल. सॅनिटरी, सॅनिटरी म्हणजेच मे बी इंडस्ट्रीमधून ज्यावेळी प्रोडक्ट एखादा तयार झाल्यानंतर जे काही वेस्ट इफ्ल्युएंट त्याला म्हणतो आपण बाहेर पडतं त्याला आपण सॅनिटरी म्हणतो. आणि पेपर्स वगैरे असतील. सो दिस कम्स अंडर द इंडस्ट्रियल वेस्ट. सो ओरिजिन इज इंडस्ट्रियल वेस्ट अँड टाइप इज द पेट्रोलियम, कोल, गॅस, सॅनिटरी, पेपर्स. these are. Then agricultural waste. What are the agricultural waste? Yes, anyone? Agricultural waste. Any examples? Fertilizers. खत, After the fertilization, जे काय वेस्ट बाहेर येत packing असेल of ते. Again, fertilizer. Pesticides. what? Pesticides. Correct. Again, Plastics. from agricultural, any plastic? No, sir. Again, Harvest. Animal waste. animal waste. Okay, correct. Busker. But from the Packing agricultural material. field, whatever waste generated, that waste is a biodegradable. काय सांगितलं मी? जे ऍग्रिकल्चरल वेस्ट येत असेल ते सर्व काय आहे तुमचं तर बायोडिग्रेडेबल. ते सर्व वेस्ट तुमचं काय होऊ शकतं? डिग्रेड होऊ शकतं. सर, खत आणलेल्या पिशव्या वगैरे तर प्लास्टिकचे असतात ना? असतात, पण त्या कोणत्या एकूच ह्याच्यामध्ये sir. जाऊ शकतात? करेक्ट, गॉट, नो प्रॉब्लेम. आता ऍग्रिकल्चरल मध्ये खत आणलेल्या पिशव्या ह्या ऍग्रिकल्चरल मध्ये येऊ शकतील? No. ऍग्रिकल्चरल मधून Yes, sir. तयार झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं वेस्ट, असं आपण असा विचार करतोय. नो प्रॉब्लेम. तो एक प्लास्टिकचा पार्ट आहे, असू शकतो. आपण कुठं कन्सिडर करायचं त्याच्यावरती त्याचं कन्सिडरेशन होऊ शकतं. सो डोंट वरी की ते ऍग्रिकल्चर मध्ये येणार नाही असंही नाही. सो हिअर वी आर टॉकिंग अबाउट दी ऍग्रिकल्चरल मीन्स आपल्या शेतीमधून जे काही तुमचे क्रॉप्स असतील त्या क्रॉप्स एकदा हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याचं जे काय वेस्ट बाहेर पडतं. हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे सपोज काय एक्झाम्पल घेऊ एक दोन आपण. वीट, गहू आपला हार्वेस्ट झाला. Soybean. ओके, सोयाबीन असेल, गहू असेल, ज्वारी असेल. हार्वेस्ट झाल्यानंतर जे काय त्याचं वेस्ट म्हणून राहतं, काही वेस्ट आपण जनावरांचं फूड म्हणून यूज करतो. बट काही वेस्ट असं असतं की जे त्या फार्म मध्येच आपल्या पडून राहू शकतं. पण ज्यावेळी आपण न्यू क्रॉप ज्यावेळी लावण्यासाठी त्या शेतीची मशागत करतो त्यावेळी काय होते? ते परत कुठं जातं? तुमच्या जमिनीमध्ये त्याचं ते आतमध्ये जातं आणि ते परत डिग्रेड होतं. म्हणजेच ऍग्रिकल्चरल मध्ये मोस्टली ऍग्रिकल्चरल वेस्ट हे डिग्रेडेबल असतं. आर यू गेटिंग एव्हरीवन? हा, काही असेल, ऊसाचा पाचून असेल किंवा आता मराठीतच आपण बोलतोय तर गव्हाचं काढ असेल, नाहीतर हार्वेस्टिंग केल्यानंतर, मळणी केल्यानंतर जे काय
कूस पडली सोयाबीनचं असेल, काही बुसकट. म्हणा तुम्ही, हे सर्व काय होतं, डिग्रेड होऊ शकतं. दॅट्स इट. बरोबर आहे. जनरली हार्वेस्टिंग केल्यानंतर बराचसा जो काय पार्ट बाहेर पडतो मळणी यंत्रातून, तो सगळा वेस्टच असतो. पण तो वेस्ट आपण जर जमिनीत परत मुजवला तर तो ऍज अ कंपोस्ट होतं आणि त्याचं खत तयार होऊ शकतं ऍडिशनल. सो दॅट इज डिग्रेडेबल. ओके. देन फिशरी वेस्ट नेक्स्ट. इट मीन्स व्हॉट? फिशरी वेस्ट. फिश एव्हरीवन नोज. प्रत्येकाला माहित आहे का फिश? येस सर. Yes, sir. Okay. So Yes, sir. fishery waste. So actually this is the हा जो फिशरी हा बिझनेस आहे हा खूप मोठा बिझनेस आहे. त्यामुळं फिश हा जनरली आपण एक फूड म्हणून वापरला जातो. मग ज्यावेळी फिश हा फूड म्हणून वापरला जात असतो फिश, त्यावेळी काय होतं, तो फिश आहे असं आपण खातो का? नाहीये. तर त्याचे जे का पार्ट्स, अनवॉन्टेड पार्ट्स आहेत, ते आपण काय करत असतो, कट करत असतो. मग तो अनवॉन्टेड पार्ट इज नथिंग बट दी वेस्ट. फिश खातो आपण, पण फिशचा भरपूर असा पार्ट हा अनवॉन्टेड असतो, की त्याच्या अंगावरचे जे काय म्हणतो त्याला, मराठीत म्हणतो आपण, इंग्लिश मध्ये काय वर्ड आहे त्याला, आय फॉरगॉट इट. स्केल्स. हा राईट, स्केल्स. सो स्केल्स असेल किंवा अनवॉन्टेड पार्ट असेल त्याचा, तो सर्व आपण काय करतो, वेस्ट म्हणून काढतो. सो दॅट वेस्ट इज ऑल्सो डेंजरस वेस्ट. सो दॅट ऑल्सो वी हॅव टू डिग्रेड. सो द वेस्ट जनरेटेड ड्यू टू फिशरी ऍक्टिव्हिटी. फिशरी ऍक्टिव्हिटी मधून जे काय वेस्ट बाहेर येतं त्याला आपण फिश वेस्ट, फिशरी वेस्ट म्हणतो. देन ई वेस्ट, लास्ट type of waste is e-waste. So what is e-waste? Electronic waste generated from any modern establishment. Electronic waste. They may be described as a discarded electrical or electronic devices. What are the electrical or electronic devices? कोण कोणते आहेत? मोबाईल TV, फोन, fridge, कम्प्युटर, fan, टेलिफोन, Correct. डीव्हीडी प्लेयर्स. Correct. mobile, wire, circuit, computer, वायफाय, TV, fridge, wires, Yes. circuits. कारण का electric board, हा, जे Battery. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत, करेक्ट, जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत त्या प्रत्येक Depot. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये सर्किट आहे. व्हेकल, करेक्ट. इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस जे आहेत त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये सर्किट आहे. जर ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस किंवा ते डिव्हाइस जर अनवॉन्टेड झालं, म्हणजे वापरात नसेल किंवा त्याचा रिपेअर करू शकत नसेल, तर ते काय होणार आहे, ई वेस्ट. वेस्ट होणार आहे. बरोबर आहे. मग ते त्याच्यामध्ये मग सर्किट येतं, केबल्स असतील, वायर्स असतील, टीव्ही फ्रीज असतील, की जे अनवॉन्टेड होऊन गेलेत. insulator, रेग्युलेटर, करेक्ट. ऑल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस की जे आपण वापरात बंद आहे, वापरत नाही म्हणले की ते स्क्रॅप म्हणून पडतं, आणि स्क्रॅप म्हणजेच ते वेस्ट होऊन जातं. So some electronic scrap components such as circuits, wires, here again circuits is written, mobile, computers, TV, fridge, and all others, etc. He is written here. It means all others. So this is the e-waste. So are you getting everyone? What are the classifications of the waste according Yes, to sir. origin? According to origin means Yes, municipal is one origin, biomedical is another origin, industrial is another origin, agriculture is another origin, fishery, e-waste. So these are the origins, and type means त्याचे एक्झाम्पल्स, कोण कोणतं वेस्ट आहे ते म्हणजे टाइप्स झाले. एव्हरीवन गॉट इट? yes sir. सो हिअर इन टर्म्स ऑफ इमेजेस, आपण आता वर्ड मध्ये पाहिलं तर सोर्सेस ऑफ वेस्ट इमेज मध्ये हाऊसहोल्ड मध्ये पाहताय तुम्ही, या बकेट मध्ये काय काय आहे, सगळे प्लास्टिकचे तुकडे दिसतात, काय हँड ग्लोव्ह दिसतात, काय कापडी पार्ट दिसतात. सो
such coming from the Paper. household. घरातून बाहेर येणारे हे वेस्ट आहे. इथंच आहेत काही तर कॅन्स दिसतात, डब्बे दिसतात, काहीतरी कापड दिसतंय की जे हे पीपल्स ते कलेक्ट करतात. सो दिस कम्स अंडर दी हाऊसहोल्ड. देन इंडस्ट्री. सो इंडस्ट्रीमधून गॅसेस असतील, लिक्विड असेल किंवा रॉ मटेरियलचे पार्ट्स असतील. सो दॅट इज दी सोर्स ऑफ वेस्ट फ्रॉम दी इंडस्ट्री ऑल्सो. देन ॲग्रिकल्चरल. फर्टिलायझर केल्यानंतर हार्वेस्टिंग फर्टिलायझर प्रोसेस मधून जे काय वेस्ट बाहेर पडणार आहे ते असेल किंवा जे म्हटलं आपण की प्राणी असतील त्यांचं वेस्ट असेल, पण ते वेस्ट आपण त्याचं डिग्रेड करतो ते, त्यामुळे पण वेस्ट आहे बट डिग्रेड करतो. देन फिशरी असेल, फिशरीज वेस्ट वी हॅव सीन. सो हिअर इफ यू सी the source of waste, so out of 100 how much percentage source coming from particular activity? So if you see here, glass, 4.6% glass is a waste. म्हणजे ग्लास मटेरियल म्हणजे काचच्या ज्या वस्तू आहेत त्याचं 4.6% इतकं वेस्ट बाहेर आहे पडतं. देन वूड, लाकूड. So wood, 6.4% wood is a waste material. But this is degradable or non-degradable? Wood? Degradable. Degradable. Glass is Non-degradable. 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 Correct. Then 8.4% waste from the rubber, leather, textile. So this is also degradable or non-degradable? Non-degradable. Non-degradable. So Non-degradable. 8.4% waste. Tires of vehicle. Correct. So tires of vehicles comes under the rubber. So that parts comes under the rubber. Leather आपण ज्या वस्तू वापरतो त्या लेदरच्या वस्तू किंवा टेक्सटाईलचा काय पार्ट असेल, सो दॅट. देन 9% मेटल्स, मग आयर्न असेल किंवा अदर कोणते मेटल्स असतील की जे 9% मध्ये येतात, हे पण काय आहेत तुमचे नॉन डिग्रेडेबल आहेत. देन प्लास्टिक 12%, 12.4% प्लास्टिक is the waste day by day out of 100%. So plastic also non-degradable. Then Non-degradable. yard trimming 13.4%. यार्ड म्हणजे एखादा आवार असतो, मराठीत यार्डला मराठीत आपण एरिया म्हणतो, इंग्लिशमध्ये यार्डला सिमिलर वर्ड, किंवा मराठीत आपण एखादा आवार म्हणतो. एखाद्या आवारामध्ये काही छोटी इंडस्ट्रियल वर्क असेल, तिथं ट्रिमिंग कटिंग काय चालू असेल, मग फॉर एक्झाम्पल वूडवरती ट्रीटमेंट चालू असेल तर त्याची भुकटी वगैरे जो काय भुस्सा पडतो आपण म्हणतो मराठी, अशा टाईपचं यार्ड मधलं ट्रिमिंग केल्यानंतर जे काय वेस्ट पडतं त्याला यार्ड ट्रिमिंग, ते 13.4% असं आहे. देन फूड स्क्रॅप 13.9%. फूड मधलं जे स्क्रॅप आहे, इट मीन्स व्हॉट? फूड स्क्रॅप, Chocolate vapor. फूड स्क्रॅप मध्ये काय येतं? फूड स्क्रॅप म्हणजेच आपलं रेग्युलर आहे गार्बेज, त्यानंतर आपण फ्रुट्स खाल्ले की त्याचा वेस्ट पार्ट असेल, हे सगळं फूड स्क्रॅप मध्येच येतं. वापर अन्न जेवढं आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा एक्सेस झाल्यानंतर ते 13.9% एवढं वेस्ट म्हणून बाहेर पडतंय फूड स्क्रॅप. अँड देन पेपर अँड पेपर बोर्ड 28.5%. पेपर आणि त्याच्या रिलेटेड मधून आपल्याला 28 ते 29% एवढं वेस्ट बाहेर पडतं. So these are the total waste coming day by day in the form of these all parameters. Okay? Yes, sir. Then
स्ट्रक्चर ऑफ सॉलिड वेस्ट. कसं सॉलिड वेस्ट जे येतंय त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. सो इफ यू सी structure of solid waste, first solid waste, it's divided into refuse and trash. Refuse, it means what? Reuse. Refuse चं meaning काय होऊ शकतं? Reuse. की जे 3R मध्ये जातं. 3R, what is 3 and what is R? 3R means what? माहित आहे कुणाला 3R? Reduce, reuse, recycle. करेक्ट. रिड्यूस, रिसायकल अँड रियूज. त्याच्यामध्येच हे रिफ्यूज येतं. म्हणजे आता काय होतंय तर रिफ्यूज मध्ये पहिल्यांदा तुमचं गार्बेज एका बाजूला येते आणि रबिश एका बाजूला. गार्बेज मीन्स व्हॉट? दिस इज अ डिग्रेडेबल अँड रबिश इट मीन्स व्हॉट? नॉन डिग्रेडेबल. की ज्याचा आपण वापर आता कचरा म्हणून बाहेर. ट्रॅश, ट्रॅश मीन्स कचरा. मराठीमध्ये ट्रॅश म्हणजे कचरा म्हणतो. की जो वेस्ट होत नाही, डिग्रेडेबल होत नाही, नॉन डिग्रेडेबल आहे. टीव्ही, रेफ्रिजरेटर्स, गुड्स, ब्रोकन फर्निचर. व्हॉट इज दिस? दिस कम्स अंडर दी नॉन डिग्रेडेबल. मग रिफ्यूज मध्ये म्हणजेच ते आपण रियूज करू शकतो. गार्बेज, गार्बेज मध्ये व्हॉट कम्स अंडर गार्बेज? व्हेजिटेबल्स, मीट्स, फूड वेस्ट अँड अदर रेडिली डिग्रेडेबल ऑर्गॅनिक वेस्ट. की जे सहजपणे आपल्याला डिग्रेड करता येतं. देन रबिश, इट मीन्स वी कॅन यूज दी 3R फॉर्म्युला फॉर दिस. रिड्यूस करू शकतो, रिसायकल करू शकतो आणि रियूज करू शकतो. सो दॅट इज दी नॉन डिग्रेडेबल. इट मीन्स ग्लास, रबर, मेटल, प्लास्टिक, नॉन मेटल सेट आणि दिस. आणि त्याच्यामधलं स्लोली डिग्रेडेबल होणारा पार्ट कोणता आहे? तर स्लोली डिग्रेडेबल होणारा म्हणजे पेपर्स आहेत, वूड आहेत, प्रोडक्ट, टेक्सटाईलचे प्रोडक्ट्स असतील. सो दीज ऑल विल बी स्लोली डिग्रेडेबल. पेपर आपण पाहतो थोड्या दिवसांनी तो कुजून जाऊ शकतो. वूड, लाकूड आहे, थोड्या दिवसांनी कुजून जाऊ शकतं. किंवा टेक्सटाईल मधले का पार्ट असतील की जे कुजू शकतात. So solid waste structure is in the form of refuse and trash. So trash comes under, this is non-degradable and refuse म्हणजे की जे डिग्रेडेबल आहे किंवा नॉन डिग्रेडेबल आहे पण त्याच्यावरती आपण 3R चा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. एव्हरीवन गॉट इट? ओके. सो solid waste in India. Solid waste in India. So 7.2 million ton of hazardous waste coming in the environment. 7.2 million ton of the hazardous waste in India. बघा म्हणजे जितका रिसर्च करायला लागलोय तितकं एन्व्हायरमेंट ही आपण धोक्यात आणायला लागलोय. ओके. सो 7.2 million ton hazardous waste coming in the environment. Then 1 square kilometer of the additional landfill required every year. प्रत्येक वर्षाला 1 किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरची ऍडिशनल लँड आपल्याला कशासाठी लागते? वेस्ट डंप करायला लागते in India. Then rupees 1600 crore for the treatment and disposal waste. 1600 करोड इतकं अमाऊंट आपल्याला वेस्टच्या ट्रीटमेंट आणि डिस्पोजल साठी लागतंय. This is talking about the overall India. Then in addition to this industrial discharge, about 150 million ton of high
व्हॉल्यूम लो हजार्डस वेस्ट एव्हरी इयर. बघा, लो हजार्डस वेस्ट, हाय व्हॉल्यूम लो हजार्डस वेस्ट 150 million ton from the industry per year, which is mostly dumped on the open low lying land area. की जे 150 million ton waste from the industry we are dumping on the open ground. ऐकायला बरं वाटतंय, but this is not good. So one thing I have to tell here you, एक गोष्ट तुम्हाला नक्की मला सांगायची वाटते की this is the field, this is the field, solid waste field is a very what we can say, एक बिझनेस पर्पज साठी खूप चांगलं फील्ड आहे. इफ यू अप्लाय दी 3R फॉर्म्युला, तुम्ही जर 3R चा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर इंजिनिअरिंग सोडून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये खूप रिसर्च करून, बिझनेस करून, रिसायकल करून, रियूज करू शकता आणि मार्केटला नवीन प्रॉडक्ट देऊ शकता वेस्ट पासून, की जे तुम्हाला कलेक्ट करायला कोणीच अडवणार नाही. दिस इज द व्हेरी गुड बिझनेस, बट यू हॅव टू प्रिपेअर ऑर मेक वन फील्ड. एक तुम्हाला फील्ड असं तयार करावं लागेल की कोणतं वेस्ट आहे की ज्या वेस्टचा रिसायकल करून आपण काही तयार करू शकतो, कोणता प्रोडक्ट तयार करू शकतो की ज्या प्रोडक्टमुळे आपण मार्केटमध्ये ते यूज करू शकतो, म्हणजेच ते रियूज होतील. म्हणजे वेस्ट आहे त्याचं रिसायकलिंग होईल आणि रिसायकलिंग मुळे त्या वेस्टचा रियूज होईल. एव्हरीवन गॉट इट दिस? Yes, sir. Okay. So now growth of solid waste in India. कसा ग्रोथ होतोय सॉलिड वेस्टचा इन इंडियामध्ये? सो वेस्ट इज ग्रोइंग बाय लीप अँड बाउंड. कसं ग्रो होतोय? लीप ऑन बाउंड सारखं ते ग्रो होतंय. सो इन 1981 to 1991, 1981 पासून 1991 पर्यंत पॉप्युलेशन ऑफ मुंबई इन्क्रीज फ्रॉम 8.2 मिलियन टू 12.13 मिलियन. बघा, 8.2 मिलियन पासून 12.3 मिलियन इतकं असं पॉप्युलेशन इन्क्रीज ऑफ मुंबई सिटी. सो इन्क्रीज इन पॉप्युलेशन इज ऑल्सो वन ऑफ दी पॅरामीटर ग्रोथ ऑफ सॉलिड वेस्ट. सॉलिड वेस्टचा ग्रोथ होण्याचं आणखी एक कारण म्हणजे तर पॉप्युलेशन आहे. During the same period, municipal solid waste has grown 3,200 tons from the 3,355 tons, as increased 67%. बघा, याच पिरियड मध्ये म्युनिसिपल सॉलिड वेस्ट हे किती 3200 टनापासून 5355 टन इतक्या रेंज मध्ये ते एक्सेस झाले. 67% इन्क्रीज झाले. बघा, म्हणजे वेस्ट ही किती सॉलिड वेस्ट म्हणतोय. Then city like Bangalore produces 2,000 ton of waste per annum. City like Bangalore सारख्या सिटी मधून 2,000 टन वेस्ट पर annum, प्रत्येक वर्षाला 2,000 टन इतकं वेस्ट एका सिटी मधून बाहेर पडतंय. सो द वेस्ट कलेक्शन इज अ व्हेरी लो फॉर द इंडियन सिटीज. वेस्ट कलेक्शन खूप कमी प्रमाणामध्ये इंडिया सिटीमध्ये होत आहे. इंडियन सिटीज ज्या आहेत की ज्या मेजर इंडियन सिटीज असतील त्या सिटीमधून वेस्ट कलेक्शनची प्रोसेस खूप कमी आहे. सो ग्रोथ ऑफ सॉलिड इज अ मोर. ग्रोथ ऑफ सॉलिड वेस्ट कशामुळे सॉलिड वेस्ट वाढायला लागले? तर या गोष्टींमुळे. पॉप्युलेशन वाढतंय, सॉलिड वेस्ट जे
रियूज व्हायला पाहिजे ते होत नाहीये, किंवा कलेक्शनची प्रोसेस ही कमी आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट व्हायची. म्हणून मी म्हटलं की दिस इज वन ऑफ दी गुड बिझनेस फॉर दी दिस नेक्स्ट जनरेशन. एक कुठलाही तुम्ही जर आयटम घेतला वेस्ट मधला, एक ग्लास घ्या, प्लास्टिक घ्या, यू कॅन treat this, recycle this, treat this, and you can prepare product. आता सध्या एक एक्झाम्पल सांगतो. प्लास्टिक मधून पासून कितीतरी प्रमाणात सध्या आपण रियूज करून बऱ्याचशा गोष्टी आपण तयार करतोय. प्लास्टिक पासून टाइल्स तयार व्हायला लागलेत, फरशी आपण म्हणतो त्या फरशी तयार व्हायला लागलेत. पेविंग ब्लॉक आपण बघतो, पेविंग ब्लॉक तयार व्हायला लागलेत प्लास्टिक बॉटलचे. प्लास्टिक रोड कन्स्ट्रक्शन मध्ये यूज केलं गेलेलं आहे. आता रोड मध्ये आपण तुम्हाला बिटुमिनचा रोड माहित आहे सर्वांना, डांबरी रोड आपण पाहिला आपण. सो बिटुमिनचा रोड हा डांबर जे आहे बिटुमिन आहे, या बिटुमिनला रिप्लेसमेंट म्हणून आपण प्लास्टिकची पावडर यूज करू शकतो त्याच्यामध्ये. तुम्हाला आता प्लास्टिक माहित कसंच आहे, प्लास्टिक फ्लेक्झिबल आहे की नाही, आहे ना फ्लेक्झिबल प्लास्टिक. Yes, sir. मग बिटुमिन रोड आपण कसा फ्लेक्झिबल रोड म्हणून Yes, वापरतो, आपण पाहिलं डिटेलमध्ये थोडंसं. तर बिटुमिन रोड जर फ्लेक्झिबल म्हणून पाहत असेल, कारण का डांबरामध्ये लवचिकता आहे, डक्टिलिटी आहे डांबराची, बिटुमिनची, मग त्या बिटुमिन मध्येच प्लास्टिकची पावडर ऍड केली भुकटी करून, आणि ती काय केली, परत खडी बरोबर मिक्स करून हिट करून मग काय केलं, बिटुमिनला रिप्लेसमेंट झालं आणि प्लास्टिक पण रियूज झालं. सो असे खूप सारे प्रोडक्ट सध्या वेस्ट प्लास्टिक पासून आपण यूज करत आहोत. सो आर यू गेटिंग एव्हरीवन दिस? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, so this also we'll see first. Waste collection in India. Waste collection इंडिया मध्ये कसं होतं? सो प्रायमरीली बाय द सिटी म्युन्सिपॅलिटी. बरोबर आहे, आपण पहिल्यांदा म्युन्सिपल शहरामधून किंवा नगरपालिका एरिया असेल, महानगरपालिका एरिया असेल, त्यामधून काय करतोय, नो ग्रेडेशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट. हिअर रिटन नो ग्रेडेशन वर्ड, इट मीन्स व्हॉट, नो ग्रेडेशन. ग्रेडेशन म्हणजे त्याला दुसरा वर्ड आहे सेपरेट. ग्रेडेशन मीन्स सेपरेट. सो नो ग्रेडेशन म्हणजे आपल्या इंडियामध्ये जर सॉलिड वेस्ट असेल की जे काही डिग्रेडेबल असेल किंवा काही नॉन डिग्रेडेबल असेल, तर ते वेगळं वेगळं सेपरेट कलेक्ट करत नाही आपण. म्हणजेच काय, बायोडिग्रेडेबल ग्लासेस, पॉलीबॅग्स, पेपर शेड्स हे काय करायला पाहिजेत, वेगळं कलेक्शन करायला पाहिजे, आणि गार्बेज जे आहे त्याचं वेगळं कलेक्शन करायला पाहिजे, पण ते होत नाही. नो ग्रेडेशन म्हणजेच सेपरेशन आपण वेगवेगळं करत नाही. डिग्रेडेबलचं वेगळं केलं पाहिजे अँड नॉन डिग्रेडेबलचं वेगळं केलं पाहिजे. डम्प्स दीज वेस्ट टू द सिटी आउटस्कर्ट्स म्हणजे ते एकत्र न करता काय करतो आपण, डम्प दी वेस्ट टू सिटी आउटस्कर्ट्स म्हणजे सिटीच्या बाहेरच्या बाजूला आपण या गोष्टी वेगळ्या न करता तसंच टाकून देतो. जर ते आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जर कलेक्शन केलं तर त्याचा आपण प्रॉपरली रियूज करू शकेल. देन लोकल रडीवाला और कबाडीवाला म्हणजे जे लोक जे वेस्ट कलेक्शन करत असतात ते काय करतात, कलेक्टिंग स्मॉल आयर्न पीसेस बाय मॅग्नेट, कलेक्टिंग ग्लास बॉटल्स, कलेक्टिंग पेपर फॉर दी रिसायकलिंग. सो दिस वे बॉटल्स वेगळ्या कलेक्ट करायच्या, पेपर्स वेगळे कलेक्ट करायचे, प्लास्टिक वेगळं कलेक्ट करायचं, त्यानंतर सॉलिड वेस्ट बाकीचे असतील ते वेगळे कलेक्ट करायचे. देन वी विल रिसायकल इट अँड रियूज इट. आपण ते रिसायकल अँड रियूज करू शकतो.
Then, so this is the waste collection. Now, how solid waste affected us in the recent year? Solid waste न आपल्या वरती कसा अफेक्ट केलेला आहे, एन्व्हायरमेंट वरती अफेक्ट कसा केलेला आहे सॉलिड वेस्टचा काही रिसेंट वर्षामध्ये. सो इन मुंबई 2005 clogged the sewage lines due to large number of plastic bags. What is the meaning of this sentence? What is meaning? In Mumbai 2005 clogged the sewage line due to large number of plastic bag. It means what? काय याचं meaning होतंय? कोण सांगेन? प्लास्टिक बॅग मुळे पाईपलाईन चॉकअप झाली. ओके, मेंबर चोकअप झालते. झाले होते. ठीक आहे. 2005 ला मुंबईमध्ये काय झालं होतं तुम्हाला माहित आहे कुणाला? मुंबई तुंबलेली पूर्णपणे. पूर्ण तुंबलेली. पूर आलेला. कशामुळं? पूर आला हा, होता. फ्लड आल्या होता. हुशार आहेत तुम्ही, पण तुम्ही मला वाटतंय तेवढे नसाल मोठे, तुम्हाला ते समजत असेल असं. बरोबर आहे. तुम्हाला काय किती वर्षाचा असाल तुम्ही? 2-3 वर्ष. 3 ते 4 वर्षाचं, म्हणजे तुम्हाला काही 3 वर्षाचा. जास्ती माहिती नसेल. पण 2 वर्ष. ओके ओके. पण आय वॉज दी स्टुडंट ऑफ इंजिनिअरिंग दॅट टाइम. मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट होतो 2005 ला. त्यामुळं मला माहिती आहे की त्यावेळची परिस्थिती काय होती. मुंबईमध्ये खूप मोठा फ्लड आला होता आणि अशाच सिवेज लाईन ज्या आहेत चॉकअप झाल्या, प्लास्टिक बॅग्स वगैरे अडकला. त्याच्यामुळे काय झालं हो, सिवेज लाईन चॉकअप झाल्यामुळे पाणी कुठे जाणार? ते रस्त्यावर. रोडवरती येणार, बिल्डिंग मध्ये सिटीमध्ये जाणार घुसणार. सिम्पली. मग हा एक अफेक्ट झाला होता सॉलिड वेस्टचा, की जे वेस्ट आपण कुठेही टाकलं ते वेस्ट आपल्या सिवेज लाईन मध्ये गेलं, की जिथून पाणी पास व्हायला पाहिजे होतं, की जे पाणी पास झालं नाही तेच पाणी परत रोडवरती आलं. रोडवरती त्याला जागा नाही कुठे जायला, परत ते घरामध्ये आलं, पूर्णपणे चाळीमधून सगळं पाणी ते. सो दॅट वॉज द मेजर इम्पॅक्ट ऑन दी एन्व्हायरमेंट आपल्या जवळच्या, की जो मी पाहिलेला आहे. Then second example of the solid waste effect is the blast in the Bhushan Steel factory at Noida, caused due to imported scrap from the Iran. इराण मधून जे स्क्रॅप इम्पोर्ट केलं गेलं होतं, त्या स्क्रॅप मुळे काय झालं होतं, ब्लास्ट झाला भूषण स्टील फॅक्टरी मध्ये नोएडा मध्ये. म्हणजे बघा, स्क्रॅप जे आपण ठेवलं त्या स्क्रॅप मुळे ब्लास्ट झाला आणि फॅक्टरी पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. सिमिलरली रिडक्शन इन द नंबर ऑफ migratory birds due to consumption of contaminated foods. Migratory of birds means what? Migration. What is migration? स्थलांतर. पक्ष्यांचं स्थलांतर हे तुमच्या कंटॅमिनेटेड फूड्स मुळे व्हायला लागलेलं आहे. त्यांनाही कळतंय पक्ष्यांना की आपल्याला चांगलं खायला मिळत नाहीये. आर यू गेटिंग? So the reduction of number of migratory birds. Birds स्थलांतर होऊ लागलेलं आहे. Animals dying on the street and farmland due to consumption of plastic bags which blocks the food movement in their stomach. What is meaning of this sentence? Animals, जे प्राणी आहेत त्या प्राण्यांनी रस्त्यावरच पडलेले जे काय प्लास्टिक बॅग्स आहेत त्या खाल्ल्यामुळं त्यांचं स्टमक किंवा त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झाल्यामुळं ॲनिमल्स हे रस्त्यावरती मरून पडलेले आपल्याला दिसतात. आर यू गेटिंग? सो बिकॉज ऑफ वी ऑल ओनली, आपल्या सर्वांमुळेच फक्त हे होतंय. सॉलिड वेस्टचा अफेक्ट कसा होतोय लक्षात आला? आलं का सर्वांच्या लक्षात? येस सर. 2005 ला सिवर लाईन चॉकअप झाली, प्लास्टिक बॅग्स मुळे झाली. भूषण स्टील फॅक्टरी मध्ये जे काय ब्लास्ट झाला तो स्क्रॅप आपण स्टोअर व्यवस्थित न केल्यामुळे त्याचं ब्लास्टिंग झालं.
सध्या बर्डचं जे मायग्रेशन होतंय, स्थलांतर होतंय, कशामुळं तर कंटॅमिनेटेड फूडमुळे होतंय, किंवा जे प्राणी मरून पडतायत प्लास्टिक खाल्ल्यामुळं, त्यांचं स्टमक आणि डायजेस्ट सिस्टम प्लास्टिक सस्टेन करत नाही, त्याच्यामुळं ॲनिमल्स मरून पडतायत. सो दीज आर दी सम एक्झाम्पल्स which the solid waste affects on the environment. आलं लक्षात सर्वांच्या? Yes, sir.